ही घटना 20 जुलै रोजी दुपारी 2:40 सुमारास घडली आहे। पीडित महिला ही विमान कंपनीनं उपलब्ध करून दिलेल्या कॅबमधून शमशाबादहून हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाली होती। मात्र चालकानं ठरलेल्या मार्गावरून न जाता विमानतळाजवळील एका बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील निर्जन भागाकडे गाडी नेली। आरोपीनं त्या महिलेला सांगितले होते की तो लघुशंका करण्यासाठी बाहेर जात आहे। त्यानंतर तो परत आला आणि त्यानं तिच्यावर नको तो प्रकार केला। गाडीतून बाहेर पडल्यानंतर 2 ते 3 मिनिटातच तो परत आला। मागच्या दरवाजातून आत शिरला आणि त्यानं कारमध्येच त्या महिलेवर नको तो प्रकार केला, असे शमशाबादचे SCP व्ही श्रीकांत गौड यांनी एका निवेदनात सांगितले। पीडितेनं हल्ल्याचा प्रतिकार केला। शेवटी आरोपीला दूर ढकलून गाडीचा दरवाजा उघडला, तसेच मदतीसाठी एका जवळच्या कामगाराला हाक मारत ती गाडीतून बाहेर पळाली। हे पाहून कॅब चालकानं गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला, असं पोलिसांनी सांगितलंय। त्यानंतर काही वेळातच पीडितेनं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस चौकी गाठली आणि तक्रार नोंदवली। तेलंगणातील गंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या इर्रापोगू प्रशांत कुमार या आरोपीचा शोध घेऊन त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी सांगितलंय की चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली। वैद्यकीय तपासणीनंतर त्याला स्थानिक रुग्णालयात हजर करण्यात आले। कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली।